तर आजचा टॉपिक आहे चमत्कारबद्दल. तुम्ही चमत्कारवर विश्वास ठेवता काय? ठेवत असाल तर तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितला आहे की तुम्हाला दुसऱ्याच्या तोंडातून ऐकवण्यात आला आहे? बरोबर. चमत्कार अशी एक वस्तू आहे का ज्यावर आपण लवकर विश्वास करतो, कारण हे कसं असते, हे शॉर्टकट असते. बरोबर ना? तर मी काय म्हणतो, ज्या टायमाला आझादची वेळ होती, स्वातंत्र्याचे दिवस होते, त्या टायमाला चमत्कारचा वापर का बरं करण्यात नाही आला? ज्या टायमाला आपले सैनिक जवान त्या टायमाला आपला जीव धोक्यात देऊन जेव्हा स्वातंत्र्यासाठी समोर येत होते, त्या टायमाला चमत्कारचा वापर का बरं करण्यात नाही आला? जेव्हा कोरोना काळ सुरू होता त्या टायमाला कितीतरी लोक मरण पावले, त्या टायमाला चमत्कारचा वापर का बरं करण्यात नाही आला? त्या टायमाला व्हेंटिलेशन चमत्कारने का बरं बोलवण्यात नाही आलेत? आपण ह्या धरतीमध्ये सर्वात विकसित मनुष्य आहोत की आपल्याला लॉंग कट नाही पाहिजे, आपल्याला शॉर्टकट मिळाला पाहिजे. आपण जसं अंधश्रद्धाकडे वळतो, जसं आपण क्वास ठेवतो. जसं मला एक सांगा ना, एखादी वेळेस अगर तुम्ही चमत्कारावर विश्वास पण करत असाल, तर मी म्हणतो ज्या टायमाला आपल्या आया बहिणी ज्या टायमाला बलात्कारचा शिकार होतात, त्या टायमाला चमत्कार का बरं होत नाही? त्या टायमाला असं कोणती शक्ती का बरं येत नाही का ज्यामुळे त्या आया बहिण्यांचा जीव वाचू शकेल? बरोबर. तर तुम्ही अशा प्रकारे विश्वास ठेवता, हे मला आश्चर्यचकित वाटते. कारण आणखी बाहेरच्या ठिकाणी अंधश्रद्धा असे काही नसून तो देश समोर वाढत आहे, पण आपले लोक अंधश्रद्धेच्या याच्यामध्ये पडून आपला देश का बरं मागे आहे? आपण सगळे लोक अंधश्रद्धेच्या मागे आहे, सर्वात पहिली गोष्ट. बरोबर. तर आपल्याला अगर समोर वाढायचं आहे तर आपल्याला याच्यातून बाहेर निघायचं आहे. पण आपण माहिती आहे का, दुसऱ्याच्या भरोश्यावर आपलं जगणं झालंय. आपण काही पण करायच्या आधी आपण स्वतःवर विश्वास नाहीये की आपण हे करू शकतो. पण आपल्याला असं वाटते का नाही, आपण नाही करणार. पण आपल्या मागे जे शक्ती आहे, जे आपल्या मागे जो चमत्कार आहे, जो आपल्यावर चमत्कार करणार, आपण त्याच्या भरोश्यावर असतो. बरोबर ना? तर आपण त्याच्यावर चमत्काराच्या भरोश्यावर अगर राहिलं, जसं आपण असं एक कहावत आहे की सब भगवान के भरोसे. बरोबर. पर क्या पता भगवान अगर अपने भरोसे बैठा है. साठी आपल्याला चमत्कारावर विश्वास न करता स्वतःवर विश्वास ठेवून जे काम आपल्याला करायचंय त्याला समोर न्यायसाठी आपल्याला स्वतः मेहनत करावी लागेल. तर यासाठी तुम्हाला स्वतः मेहनत करावी.